मराठी सिनेमातील नव्या दमाच्या आघाडीच्या दिग्दर्शकामध्ये निशिकांत कामत यांचं नाव सर्वात वर घेतलं जायचं. डोंबिवली फास्ट, लय भारी, दृश्यम, मदारी, मुंबई मेरी जान यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. मात्र एका दुर्धर आजाराने त्यांचं अकाली निधन झाले आणि मराठी चित्रपटसृष्टीने एक चांगला दिग्दर्शक गमावला. चला तर पाहूया त्यांची संपूर्ण जीवन कहाणी. निशिकांत कामत यांचा जन्म 17 जून 1970 रोजी दादरच्या एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील दोघेही शिक्षक होते. त्यांचे कुटुंब मूळचे गोव्याचे. त्यांना लहानपणापासूनच सिनेक्षेत्राचं आकर्षण होतं. मुंबईच्या प्रतिष्ठित रुईया कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. महाविद्यालयीन काळापासूनच त्यांनी एकांकिकामध्ये काम करायला सुरुवात केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुरुवातीला जाहिरातीमध्ये कामं केली. नंतर 2004 आलेल्या हवा आणि ते सिनेमातून त्यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली. यानंतर निशिकांत यांनी आणखी काही मराठी सिनेमात अभिनेता म्हणून कामं केली. यातला गाजलेला सिनेमा होता सातच्या आत घरात. या सिनेमाचं लेखनही निशिकांत यांनीच केलं होतं. यानंतर त्यांनी आपलं लक्ष दिग्दर्शनाकडे वळवलं. 2005 डोंबिवली फास्ट या मराठी चित्रपटाद्वारे निशिकांत कामत यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. या सिनेमामुळे निशिकांत कामत हे नाव घराघरात पोचलं. या सिनेमासाठी त्यांना बेस्ट डायरेक्टरचा फिल्मफेअर आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. पहिल्याच सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे सिनेक्षेत्रात निशिकांत यांचं नाव झालं. या सिनेमानंतर 2007 त्यांनी आर माधवन यांना घेऊन एक तमिळ सिनेमा दिग्दर्शित केला. 2008 ते हिंदी सिनेमांकडे वळाले आणि मुंबई मेरी जान हा सिनेमा दिग्दर्शित केला. पुढे 2011 आलेल्या 404 या हिंदी सिनेमात त्यांनी अभिनय केला. याच वर्षी त्यांनी जॉन अब्राहमला घेऊन फोर्स नावाच्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. या सिनेमाने त्यांना हिंदीमध्ये दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली. यानंतर 2014 त्यांनी रितेश देशमुखच्या लय भारी सिनेमाचंही दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा तुफान चालला आणि कमाईचे नवे रेकॉर्ड सेट केले. पुढे 2015 आलेल्या दृश्यम या हिंदी सिनेमामुळे निशिकांत कामत यांचं नाव भारतभर गाजलं. निशिकांत यांच्या करिअरमधील सर्वात यशस्वी सिनेमा म्हणून याकडे पाहिलं जातं. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. यानंतर 2016 जॉन अब्राहमला घेऊन रॉकी हँडसम हा सिनेमा बनवला. या सिनेमात ते अभिनय आणि दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेत दिसून आले. याच वर्षी त्यांनी इरफान खानला घेऊन मदारी सिनेमा दिग्दर्शित केला. 2017 साली त्यांनी फुगे, जुली आणि डॅडी या सिनेमात काम केलं. त्यानंतर 2018 साली आलेला भावेश जोशी हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. यानंतर त्यांना यकृताचा त्रास सुरू झाला. 2 वर्ष ते या आजाराशी लढत होते. शेवटी 17 ऑगस्ट 2020 रोजी वयाच्या 50व्या वर्षी निशिकांत कामत यांचं निधन झालं. त्यांना लिव्हर सिरोसिसचा आजार होताच त्यात त्यांना कोरोना झाला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या निशिकांत कामत यांच्या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीने एक उमदा दिग्दर्शक गमावला. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण झालेली पोकळी भरून काढणं खूप कठीण आहे. सिनेसृष्टीत त्यांची लोकप्रियता अजूनही कमी झाली नाही आहे. त्यांचा वारसा त्यांनी केलेल्या अजरामर कामातून अजूनही जिवंत आहे.